संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट येळेवाडी यांच्या सौजन्याने आज दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी येळेवाडी येथे भव्य एक आदत एक बैल असं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्ताने जिल्हा परिषद सदस्य आणि सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री अरुणाबा गोरे यांनी या मैदानाला वेळात वेळ काढून सदिच्छा भेट दिली। त्यांच्यासोबत पांगरी गावचे विद्यमान सरपंच डॉक्टर अजित दडस, श्री ॲग्रो फर्टिलायझरचे मालक संदीप शेठ घोरपडे, बिजवडी गावचे माजी सरपंच संजय दादासो भोसले, तुकाराम भोसले, श्री संत गाडगेबाबा महाराज मिशन आश्रमशाळा येळेवाडीचे संचालक शिवाजीराव महानवर, बिजवडी ग्रामपंचायतचे सदस्य ऋषिकेश भोसले, रासपचे मान तालुका अध्यक्ष शिवाजीराव आबा बरकडे, येळेवाडीचे ज्येष्ठ नेते, विकास सेवा सोसायटी बिजवडीचे माजी चेअरमन शंकाप्पा बरकडे, येळेवाडी गावचे माजी सरपंच बापूराव विरकर, तानाजीराव विरकर आणि या मैदानाचे सर्वस्वी आयोजन आणि नियोजन ज्यांनी केले असे धडाडीचे आणि होतकरू तरुण कार्यकर्ते विजयराव शिवाजीराव बरकडे, युवा नेते वैभवदादा महानवर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते प्रशांत शेठ विरकर हे सर्वजण यावेळी मैदानासाठी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांचा सन्मान करून मैदानाचा सोहळा संपन्न झाला। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दादाराजे भोसले, मानदेश न्यूज येळेवाडी बिजवडी। धन्यवाद। देवडी गावचे शैलेश सूर्यवंशी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते। त्यांचा सन्मान शैलेश शेठ शानबाग यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते। त्यांचा सन्मान प्रशांत विरकर करतील। तसेच सौरभ पवार चव्हाण श्री ॲग्रोचे महत्वाचा दुवा यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होते। त्यांचा सन्मान वैभव महानवर करतील। कृपया त्यांनी देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच राजवडी गावचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पोपटराव जगदाळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो। कृपया त्यांचा सन्मान बापूराव विरकर करतील। पोपटराव जगदाळे तसेच बिजवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट ऋषिकांत भोसले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो। त्यांचा सन्मान शंकर बरकडे यांच्या हस्ते करण्यात येतो। तसेच प्रसिद्ध गाडा मालक कमालराव बोलानी ज्यांनी 5व्या क्रमांकाचं बक्षीस दिलं असे कमालराव बोलानी ग्रामपंचायत सदस्य पांगरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते। कृपया त्यांनी सन्मान स्वीकारणी श्री बाळूमामा मंदिराच्या शिखरासाठी आज या ठिकाणी जाहीर केलेले आहे। त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होते। तसेच अक्षय महाराज भोसले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे वडील चंद्रकांत भोसले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते। कृपया त्यांनी पुढे 15 दिवसापासून नियोजित मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या बक्षिसीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या भागाचे युवा उद्योजक सागर शेठ घोरपडे, तसेच आमचे मित्र डॉक्टर अजित दडस, बिजवडीचे संजू शेठ, आमचे तुकाबापू शैलेश, आमचे नेते मानवर सर, शिवाबा, शंकाप्पा, वैभव, विजू आणि सर्वच येळेवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि इथं खास करून उपस्थित असलेले बैलगाड्याचे शौकीन आणि गाडी मालक, अतिशय चांगला उद्देश ठेवून हा बैलगाड्याचा अड्ड्याचे भरवला। कारण यातून मिळालेल्या रकमेतून शिखर बांधायचे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करायचे।
खरं तर मला माहीतच नव्हतं. मला वैभवनी टाकली पोस्ट. आता काही बोललो नाही, म्हणजे काय आहे ते बी नाही. मी फक्त बघितलं, काहीच बोललो नाही. आणि माझ्याकडे कालच सर्वजण निमंत्रण द्यायला आली. अतिशय वेळोवेळीत मी एकही शब्द बोललो नाही आणि अजूनही काय बोललो नाही. त्यामुळे काय टाकले तर टाकले. आता शेवटी काय राजकारण करताना समाजकारण बी करायला लागतं आणि देवाचं सहकार्य आहे म्हणून मी काहीच बोललो नाही. बाळूमामासाठी म्हणलं ठीक आहे, चला. खूप वेळा या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं, पण तो योगायोग भाऊंच्यासाठी आला नव्हता. पण नक्की विजू येणाऱ्या अमावस्येला किंवा पुढच्या याच्यात भाऊंच्या मागं खूप व्यस्त असल्यामुळं येता आलं नव्हतं, पण नक्की आणायचा या निमित्ताने शब्द देतो. आणि खास करून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि शांततेमय वातावरणात बैलगाड्याच्या शर्यतीचा पार पडल्या. आणि या कार्यक्रमात, या शर्यतीमध्ये ज्या बैलगाडीचा नंबर आला ते प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक सर्वांचं मनस्वी अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.